हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी बनवलेला आहे बटाट्याचा चीजवाला पराठा। तर एकदम सोपा आहे बनवायला, टेस्टला सुद्धा खूप छान लागतो। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि हा बटाट्याचा पराठा मी कसा बनवला यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर काय करायचं आपल्याला, आपण जेव्हा चपातीचं पीठ मळलेलं असतं ना, तर त्याचे 2 गोळे घ्यायचे मीडियम साईजचे आणि ते असं थोडंसं मीडियम साईजमध्ये लाटून घ्यायचे। आणि इथे ना मी बटाट्याची भाजी केली आहे। तर तुम्ही इकडे बघा, यामध्ये कांदा नाही आहे, कांदा नाही टाकायचा आपल्याला जेव्हा पराठे बनवतो, कारण का तर मग कधी कधी बाहेर येतो कांदा टाकल्यामुळे आणि फाटतो आपला पराठा त्याच्यामुळे। तर आपण जे बटाट्याची भाजी बनवलेली होती ना, तर ती आपण जी चपाती एक लाटलेली होती मीडियम साईजची त्यावर टाकायची। तर मी इथे मोठा एक पळी घेऊनच ती बटाट्याची भाजी टाकली आहे, म्हणजे 3 ते 4 चम्मच तुम्हाला बटाट्याची भाजी टाकायची आणि चमच्याच्या मदतीने अशी छान पसरवून घ्यायची आहे। तर ही बटाट्याची भाजी मी कशी बनवली ह्याची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर प्लीज मला कमेंट करा, मी ह्याची व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल। तर आता आपल्याला बटाट्याची भाजी टाकून झाल्यानंतर त्यावर चीज टाकायचं आहे। तर मी इथे मोझरेला चीज घेतलं आहे आणि खूप सारं चीज टाकायचं जेणेकरून आपला पराठा असा चीजी होईल आणि टेस्टला खूप मस्त लागेल। तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं चीज यूज करू शकता, मी इथे मोझरेला चीज यूज केलं आहे। मोझरेला चीज टाकून झाल्यानंतर आपण जी दुसरी चपाती लाटलेली होती ना, तर ती यामध्ये अशी वर ठेवायची आणि आपल्याला लॉक करून घ्यायचं। लॉक म्हणजे असं साईडून फक्त थोडंसं प्रेस करायचं आहे, कारण का तर आपण जे बटाट्याची भाजी आणि चीज टाकलेलं आहे ना, तर ते बाहेर येणार नाही म्हणून। आणि त्याच्यानंतर आपल्याला पोळपाटावर थोडंसं पीठ टाकायचं गव्हाचं आणि त्याच्यानंतर परत वर थोडंसं पीठ टाकायचं आणि आपण आता चपाती कसं लाटतो तसं लाटून घ्यायचं। तर बटाट्याचा पराठा ना आपण जेव्हा साईडून लॉक करतो ना, तर बटाट्याची भाजी आणि जे चीज आहे ना, तर ते बाहेर येत नाही। तर तुम्ही इकडे बघा, हा बटाट्याचा पराठा चांगला लाटून झाला आहे, तर कुठूनही असं काही बाहेर आलेलं नाही आहे जास्त। तर पॅन घ्यायचा, तो गरम करायचा चांगला आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर आपण जो बनवलेला पराठा आहे तो यावर टाकून द्यायचा आणि परत वरून आपल्याला थोडंसं तेल अप्लाय करायचं आहे। तुम्हाला जर बटरमध्ये भाजायचा असेल किंवा तुपावर हा पराठा भाजायचा असेल तरीसुद्धा चालतो, पण तेलावर सुद्धा खूप छान लागतो हा पराठा। तर मी नॉर्मल तेलावरच भाजलेला आहे। एक साईड थोडीशी भाजून झाल्यानंतर आपण त्याला फ्लिप करायचं आणि वरून थोडंसं परत तेल टाकायचं आणि दोन्ही साईडून आहे ना हा बटाट्याचा पराठा चांगला मस्त असा भाजून घ्यायचा। आणि तुम्ही इकडे बघा, जसा हा पराठा भाजत आला ना, तर तसा तो फुगायला सुरुवात झाली। तुमचा जर पराठा व्यवस्थित एका साईडहून म्हणजे पूर्ण साईडहून असा लॉक झाला असेल आणि कुठेही जर लीक नसेल ना, तर तुमचा हा पराठा खूप छान फुगतो आणि फुगल्यामुळे ना मऊ पण राहतो खूप वेळ। तर तुम्ही इकडे बघा, आता एक साईडून पूर्ण भाजून झालं आहे, तर दुसऱ्या साईडून सुद्धा भाजून होतं हा पराठा। आता तुम्हाला हा एकदम गरम गरम सर्व करायचा। आता हा दोन्ही साईडून भाजून झाला आहे, फुगला आहे सुद्धा छान। तर आता हा पराठा मी प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच्यावर थोडंसं बटर टाकायचं किंवा आपल्याला दही आवडत असेल तर दहीसोबतसुद्धा तुम्ही सर्व करू शकता। हा रेडी झाला आहे खायला गरमागरम पराठा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा। मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला आवडली का। भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।